बारामतीमध्ये अजित पवारांसह 5 जणांचा विमान अपघातामध्ये मृत्यू। सभेला जाताना अजित पवारांच्या विमानाचा भीषण अपघात। दादांच्या अकाली एक्झिटनं महाराष्ट्र हळहळला। अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठान येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार। सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला। उद्या सकाळी 9 वाजता अंत्ययात्रा आणि 11 वाजता अंत्यसंस्कार होणार। हा निव्वळ अपघात, यामध्ये राजकारण नाही। अजित पवारांच्या मृत्यूवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया। महाराष्ट्राचं झालेलं नुकसान कधीही भरून निघणार नाही। शरद पवारांकडून शोक व्यक्त। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर सुप्रिया सुळेंचा उद्ध्वस्त अशा आशयाचा स्टेटस। सुप्रिया सुळे बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानमध्ये अजित पवारांचं पार्थिव आणलं जाणार। विमान अपघाताच्या तपासासाठी सिव्हिल एव्हिएशनचं पथक बारामतीमध्ये फॉरेन्सिक टीमकडून अपघात झालेल्या ठिकाणाची पाहणी। विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला। बारामतीमधील रुग्णालयामध्ये जात मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अंत्यदर्शन। अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचं सांत्वन करून मुंबईकडे रवाना। दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला। अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांच्या भावना। राज्यात 3 दिवसांचा दुखवटा देखील जाहीर। अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी होणार। उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती। तर मोठी पोकळी निर्माण, मोठा भाऊ हरपल्यासारखं दुःख। अजित पवारांबद्दल बोलताना शिंदे भाऊक। अजित पवार राजकारणामधले दिलदार विरोधक। महाराष्ट्राच्या राजकारणानं उमदा नेता गमावला। पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी। अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरे यांची भावनिक पोस्ट। एक खंबीर नेता आणि माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला। वेगळा मार्ग स्वीकारला तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत। उद्धव ठाकरेंकडून अजित पवारांना श्रद्धांजली। पंतप्रधान मोदींकडून अजित पवारांना श्रद्धांजली। शरद पवारांना फोन करत सांत्वनही केलं। मोदी आणि शहा अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी बारामतीमध्ये येणार। महाराष्ट्राचा लाडका दादा गेला, बोलायला शब्द नाहीत। अजित पवारांवर बोलताना छगन भुजबळ गहिवरले। फार मोठं दुःख कोसळल्याची ही भावना। अजित पवारांनी कधी वडिलांची कमतरता भासू दिली नाही। अजित पवारांबद्दल बोलताना धनंजय मुंडे भाऊक। महाराष्ट्राचा खूप मोठा आधार गेला। राज्याचं न भरून निघणारं नुकसान झालंय। मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। घरातला माणूस गेल्याची भावना व्यक्त। अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर नेत्यांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर। ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केलं ते दादाच आम्हाला सोडून गेले। हसन मुश्रीफ सुद्धा भाऊक। पवार कुटुंबाचा वारसा, खरी ताकद पुढे घेऊन जाण्याची क्षमता अजित पवारांमध्ये होती। सर्वात मोठी हानी पवार कुटुंबियांची झाली आहे। जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या मृत्यूनंतर प्रियांका गांधींकडून श्रद्धांजली। तर अजित पवारांच्या जाण्यानं पूर्ण महाराष्ट्र दुःखी। वर्षा गायकवाड यांच्याकडून भावना व्यक्त। अजित पवारांच्या विमान अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। अपघातावेळी अजित पवार, सुरक्षा रक्षक विदीप जाधव, क्रू मेंबर पिंकी माळीसह कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक विमानामध्ये होते। अपघात झालेल्या विमानाचा घिरट्या घालतानाचा व्हिडिओ देखील समोर। व्हिडिओ जळगाव सुपे गावातील मुलीनं मोबाईलमध्ये शूट केल्याची माहिती। काही वेळातच विमानाचा अपघात झाल्याचं वृत्त। अजित पवार यांचं विमान खाली कोसळल्यानंतर 4 ते 5 वेळा मोठे स्फोट झाले। मोठा आवाज झाला आणि विमान अचानकपणे खाली कोसळलं। स्थानिक नागरिकांची माहिती। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर उद्या संसदेमध्ये शोकसभा। संसदेमध्ये अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार।